तर आता वळूयात सुपरफास्ट 50 बातम्यांकडे। बारामतीत सुनेत्रा पवारांच्या पराभवासाठी शिंदेची यंत्रणा काम करते। महायुतीत गँगवॉर सुरू, त्याचा लवकरच स्फोट होईल। संजय राऊतांचा शिंदे गटावर गंभीर आरोप। सुनेत्रा पवारांचा प्रचार व्हावा यासाठी सुद्धा ती यंत्रणा काम करते। सुनेत्रा पवारांचा पराभव व्हावा बारामतीमध्ये, त्यासाठी तीच शिंदेची यंत्रणा आम्हाला चांगली माहिती आहे। ते फार इंटरेस्टिंग आहे, ते लवकर त्याचा स्फोट होईल। शिंदे गटाकडून ठाण्यासाठी नरेश मस्के, सरनाईक, रवींद्र फाटक यांच्या नावाची चर्चा। ठाण्यात नरेश मस्के तर मुंबई उत्तर पश्चिम मधून वायकरांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। शरद पवारांनी 2004 मध्ये काँग्रेसला मुख्यमंत्री पद द्यायला सांगितलं, त्यावेळेस भुजबळ, आबा पाटील किंवा मी मुख्यमंत्री झालो असतो, अजित पवारांचं वक्तव्य। एकदा मुख्यमंत्री पद राष्ट्रवादीला मिळत होतं 2004 ला। साहेबांनी सांगितलं घ्यायचं नाही, काँग्रेसला द्यायचं, आपण दिलं। वास्तविक कदाचित भुजबळ साहेब झाले असतील, कदाचित आर पाटील झाले असतील। जर माझ्या नशिबात असतं तर मी पण झालो असतो। नाशिक संभाजीनगर मधून समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांकडून उमेदवारी अर्ज दाखल। नाशकातून दिलीप खैरे तर संभाजीनगर मधून मनोज घोडकेंनी भरला अर्ज। नाशिकची जागा शिवसेनेचीच आणि शिवसेनाच लढणार। नाशिकच्या जागेसाठी शिंदे गटाचे हेमंत गोडसे ठाम। औपचारिकता म्हणून उमेदवारीची घोषणा होणं फक्त बाकी। हेमंत गोडसेंची प्रतिक्रिया। मला असं वाटतं का तिढा हा या अगोदरच सुटलेला, ही जागा शिवसेनेची आहे आणि ही जागा शिवसेनाच लढवणार। आणि म्हणून मला असं वाटतं का प्रचार हा झालेला आहे, फक्त उमेदवारी ही औपचारिकता आहे। नाशिकच्या जागेसंदर्भात मुख्यमंत्री गिरीश महाजन आणि दादा भुसेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट। नाशिकच्या जागेवर उमेदवार लवकरच जाहीर करण्याची मागणी। अजित पवार लोकांना धमक्या देत आहेत, मताधिक्य दिलं नाही तर बघून घेईल असं अजितदादा धमकावतायत। राऊतांचा अजित पवारांवर हल्लाबोल। बारामती शिरूर मतदारसंघामध्ये स्वतः अजित पवार धमक्या देत आहेत जाहीरपणे। त्या नोटिसा पाठवायच्या, मग सांगायचं माझं काम करायचं, माझ्या पत्नीचं काम करायचं, याचं काम करायचं, नाहीतर तुला 50 कोटी भरावे लागतील, दंड मारणार। मी बघून घेईन काय? तुम्ही काय बघून घेणार? 4 जूनला तुम्हाला जनता बघून घेते। महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील पलूस तालुक्याच्या दौऱ्यावर। चंद्रहार पाटलांच्या प्रचारामध्ये विश्वजित कदमही सहभागी। कोल्हापूर लोकसभेसंदर्भात मुख्यमंत्र्यांची रात्री उशिरा बैठक। भाजप नेते समरजित घाटगेंसोबत मुख्यमंत्र्यांची बंद दाराआड चर्चा। उज्ज्वल निकम बाहेरचे उमेदवार। निकम यांना जळगावातून उमेदवारी घ्यायला हवी होती, संजय राऊतांची टीका। तर उत्तर मध्य मुंबईत भाजपकडून कुणीच उमेदवारी घ्यायला तयार नसल्याचं राऊतांचं वक्तव्य। मी बाहेरचा हे म्हणणं चुकीचं, माझी जन्मभूमी जळगाव पण कर्मभूमी मुंबई। राऊतांच्या वक्तव्यावर उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रिया। शिंदे गट म्हणजे मोदी शहा प्रायव्हेट लिमिटेड, शिवसेना फडणवीस गट। फडणवीस गटाने ठाणे नाशिकमध्ये अद्याप उमेदवार दिलेला नाही। संजय राऊतांचा शिंदे गटावर निशाणा। ती मोदी शहा प्रायव्हेट लिमिटेड आहे। जो शिंदेचा शिवसेना दला जे धनुष्यबाण वगैरे काय दिलंय ते शिंदे अमित शहा मोदी प्रायव्हेट लिमिटेड फडणवीस गट इनकॉर्पोरेटेड। विकासासाठी केंद्राचा निधी महत्त्वाचा असतो। गेल्या 10 वर्षात खासदारांना मतदारसंघात कोणती कामं केली? अजित पवारांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल। शरद पवारांनी राज्यसभेवर जाण्याचा निर्णय स्वतः घेतला। शरद पवार बोलतील तसं मी वागत आलो, अजित पवारांचं वक्तव्य। या व्यक्तीकडे 22 जागांवर उमेदवार निश्चितीचा अधिकार होता, आता ती व्यक्ती 4 जागांवर समाधान कशी मानते? कोल्हेंची अजित पवारांचं नाव न घेता टीका। एकेकाळी 22 जागांवर उमेदवार निश्चितीची ताकद होती, त्या व्यक्तीला जेमतेम 4 जागा या कशाबशा विनंत्या करून मिळतात। एखाद्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांना जर केवळ 4 जागांवर समाधान मानावं लागत असेल तर ही परिस्थिती काय आहे हेही आपण बघा। जेवढी दडपशाही कराल तेवढा मराठी माणूस मोडेल पण वाकणार नाही। सदाभाऊ खोत यांच्या ईडीच्या वक्तव्यावर अमोल कोल्हेंचं सडेतोड उत्तर। या महाराष्ट्रानं आदिलशाही बघितली, मुघलशाही बघितली, निजामशाही बघितली, पण या शिवजन्मभूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वाभिमानाचा असा अंगार निर्माण केला की जेवढी दडपशाही कराल मराठी माणूस मोडल पण वाकणार नाही, तो फिरणार नाही। पुण्याचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदींची उद्या सभा। मनसे नेते अमित ठाकरेही सभेला उपस्थित राहणार। जेवढे पाहुणे येतील त्यांचं स्वागत तुतारी वाजवून करू। मोदींच्या उद्याच्या पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळेंचा टोला।
दादांची 20 सीट निवडून येताना कुठे आव्हान आहे महाविकास आघाडीचं त्यांच्यासमोर? तर अतिथी देवो भव, जेवढे पाहुणे येतील त्यांचं स्वागत करणं ही आपली संस्कृती आहे आणि तुतारी वाजवून आम्ही प्रत्येक पाहुण्याचं आदराने स्वागत करू. मोदी अमित शहा रोज महाराष्ट्रात येत आहेत. मोदी अमित शहांना महाराष्ट्राची भीती. संजय राऊतांची पंतप्रधान मोदी आणि अमित शहांवर टीका. पंतप्रधान नरेंद्र मोदींची उद्या पुण्यात सभा. मोदींच्या दौऱ्यामुळे शहरात कडक पोलीस बंदोबस्त, तर पुढील 2 दिवस शहरात ड्रोन वापरण्यास बंदी. धुळ्यात महायुतीचे उमेदवार सुभाष भामरे उद्या उमेदवारी अर्ज भरणार. फडणवीस आणि बावनकुळेंच्या उपस्थितीत शक्तीप्रदर्शन करत अर्ज भरणार. मालेगावच्या मेळाव्यात भामरेंची माहिती. बीडच्या नारायणगडावर पंकजा मुंडे आणि मनोज जरांगे एकत्र. नारायणगडावर आज नारळी सप्ताह सोहळा. पुण्याच्या आंबेगावात सुनेत्रा पवारांची क्रिकेटच्या मैदानात फटकेबाजी. प्रचारादरम्यान सुनेत्रा पवारांनी लुटला क्रिकेट खेळण्याचा आनंद. रावेर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार रक्षा खडसेंकडून जोरदार प्रचार. घरोघरी जाऊन प्रत्येक मतदारांच्या भेटीगाठी घेत प्रचार. भांडूपमधील सोनापूर सिग्नलवर कॅश न भरलेली गाडी निवडणूक आयोगाच्या पथकानं पकडली. जप्त केलेली कॅश 3 ते 3.5 कोटी असल्याची माहिती. पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनकडून वोट कर पुणेकर अशी मोहीम हाती. मतदान करणाऱ्या नागरिकांना 1 लिटर ऑइल खरेदीवर 50 रुपयांचं पेट्रोल मोफत दिलं जाणार. तुळजाभवानी देवीच्या वार्षिक उत्पन्नात विक्रमी 66 कोटी 81 लाख रुपयांची भर. भक्तांकडून देवीला 16 किलो सोनं आणि 270 किलो चांदी अर्पण. सशुल्क दर्शनातून 17 कोटी 59 लाख, तर सिंहासन पेटीत 12 कोटींचं दान जमा. निवडणूक काळात मद्याचा महापूर रोखण्यासाठी आयोग सक्रिय. राज्यात भरारी पथकांची स्थापना. मद्याचा साठा आणि विक्रेत्यांकडून होणाऱ्या मद्याच्या खरेदी विक्रीवर आयोगाची नजर. मुंबई विमानतळावर बॉम्ब असल्याचा धमकीचा फोन. पोलिसांकडून अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल. विमानतळ पोलीस आणि मुंबई पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू. कोकणातील वंदे भारतचा प्रवास 2 तासांनी वाढणार. कोकण रेल्वे मार्गावर 10 जून पासून पावसाळी वेळापत्रकाची अंमलबजावणी करण्यात येणार. लोकसभा निवडणुकांमुळे मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा लांबणीवर. 6, 7 आणि 13 मे रोजी होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या. यूपीएससीत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव. देशात 790वी रँक मिळवणाऱ्या शुभम रेकुलवारचा आई वडिलांसह सन्मान. कलाल गौंड तेलंग समाज प्रतिष्ठानचा उपक्रम. आरबीआय बँकेची 12 कोटींची फसवणूक. बँकेच्या दक्षता विभागाच्या तक्रारीनुसार बँकेच्या 7 वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 11 जणांविरोधात गुन्हा दाखल. बनावट दलालांच्या नावाने क्रेडिट कार्ड विकल्याचा आरोप. आंबेगाव, जुन्नर आणि शिरूर मधल्या 70 गावांमधला वीजपुरवठा आज काही काळासाठी खंडित. महापारेषण कंपनीकडून अतिउच्च दाब वाहिनीवर दुरुस्तीची कामं हाती. रोजगार हमी योजनेत भंडारा जिल्हा राज्यात अव्वल. जिल्ह्यातील 1,21,000 मजुरांना रोजगार मिळाला.